एक ब्रेकिंग न्यूज येत आहे परभणीवरून। परभणीत लक्ष्मण हाके यांना धारेवरती धरण्यात आला आहे। परभणीमधील उपोषण मैदान येथे सुरू असलेल्या साखळी आंदोलनाच्या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांकडून हाकेंना खडे बोल सुनावण्यात आले आहेत। तर मी कुठेही वाल्मिक कराराचं समर्थन केलं नाही असं उत्तर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे। आपण पाहतो यापूर्वी लक्ष्मण हाके यांचं वाल्मिक करार सोबतचे फोटो बरेच व्हायरल झाले, त्यामुळे आज परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायांकडून हाकेंना खडे बोल सुनावण्यात आले आहेत। आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत वंचितचे। सुरेशरावजी फड हे सांगतील, इथं चंद्रसेन सुरनारायक हे सांगतील की मी भाजपचा हस्तक प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही। आम्ही इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलोय की हे दोन योद्धे, एका योद्ध्याची कारकीर्द, एक योद्धा त्याची कारकीर्द गेली आपल्या सगळ्या लढ्यासाठी, आणि एक नव्यानं नवोन्मुख, एक लॉचं शिक्षण घेणारा, काबाड कष्टातनं वकिलीचं शिक्षण घेणारा, एक तुमच्या त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही झालं, तुम्हा आम्हा सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्याला न्याय भेटला पाहिजे, त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे। त्या निमित्तानं इथं पाठिंबा द्यायला मी इथं आलेलो आहे। आणि खरात साहेब, तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू, तुम्ही कधीतरी माझ्या घरी या। आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे। आटपाडी दिगंची आणि कोळा जुनोनी किती अंतर आहे, त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय होत असतो। तुमचा काही राग असेल तर तिकडे काढा, इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात। थांबा, इथं कोणी राजकारण करायचं नाही। नाही, राजकारण कोण करते? कोण करते राजकारण? राजकारणाची भूमिका कुणी घेतली? हाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले, त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे। त्यांचा कोणी हाके साहेब नाही, इथं उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आहे। आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या, त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला। यांच्या भागामध्ये जर यांच्या काही राजकारण, थांबा बोलू द्या, यांच्या भागातलं काही राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं। आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन लुडबुड करू नये ही सगळ्याला विनंती आहे। 25 दिवसापासून आम्ही आंदोलन चालवलो, अख्खा महाराष्ट्र आमच्याकडे बघायला। तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा, इथं राजकारण करायची ही जागा नाही, एवढं सांगायला या ठिकाणी।